माझ्या लेकरांना यश दिलं पांडुरंगाने. खूप खूप आभार वाटलं मला. मला बहीण म्हणून त्याचा खूप अभिमान वाटतोय. आज त्यांनी जे अचीव केलं तो ते डिझर्व करतो, कारण की त्याच्या मागे त्याचे खूप कष्ट आहेत, खूप जिद्द आहे. आई आणि बहिणीची कौतुकाची ही थाप या तरुणाच्या संघर्षाची पोचपावती आहे. दारोदारी तेल विकणारा तरुण आज अधिकारी झालाय. त्यामुळे परिस्थिती काहीही असली तरी जिद्द बाळगली तर यश मिळतंच, हे सिद्ध केलंय जालन्यातल्या या तरुणानं. जालना जिल्ह्यातल्या शहागड या छोट्याशा गावातल्या महेश चौथेनं प्रतिकूल परिस्थितीत घवघवीत यश मिळवलंय. महेश लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालाय. यामुळे त्याच्या आई वडिलांचं मोठं स्वप्न पूर्ण झालंय. महेश चौथे या तरुणानं गरीब परिस्थितीशी झगडत शिक्षण घेतलं. शहागड या छोट्याशा गावात महेशचं प्राथमिक शिक्षण झालं. या काळात महेशला पुस्तकं खरेदी करायला पैसे नव्हते, त्यात घरची जबाबदारीही होती. हे सगळं सांभाळून शिक्षण सुरू ठेवण्यासाठी महेशला दारोदारी जाऊन तेल विकायला लागायचं. प्राथमिक शिक्षण संपवून पुढचं शिक्षण महेशनं छत्रपती संभाजीनगर इथं पूर्ण केलं. लगेचच नोकरीचा शोध घेत घरची जबाबदारी सांभाळली. मंत्रालयात नोकरीही मिळवली, पण नोकरीत मन रमलं नाही, कारण काहीतरी करण्याची जिद्द होती. त्यामुळेच अपयश येऊनही न खचता महेश चौथे यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली आणि आता त्यांची परिवहन सहाय्यक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पण या प्रवासाबद्दल महेश चौथे काय म्हणाले पाहूया. प्रवास थोडासा डिफिकल्ट होता, कारण सुरुवातीला जे माझं बॅकग्राऊंड होतं ते एका मराठी शाळेतून होतं, गावातूनच माझं स्कूलिंग झालं होतं. त्यानंतर मी 12वी केली आणि 12वी नंतर पण मला सीईटी वगैरे एक्झाम मध्ये खूप कमी मार्क्स होते. त्यानंतर मला त्यावेळेस मी इंजिनिअरिंगचं एज्युकेशन होतं ते अफोर्ड करू शकत नव्हतो. त्यानंतर मी डायरेक्ट सेकंडरी डिप्लोमा माझं कम्प्लीट केलं आणि त्यानंतर मी डायरेक्ट सेकंडरी इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेतलं होतं सिंहगड इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये. तिथून माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि इंजिनिअरिंग करताना मला माझे मित्र मिळाले की त्यांच्याकडनं मला एमपीएससीचं मार्गदर्शन मिळालं आणि तिथून मला असं वाटतं की माझा एमपीएससीचा खरा प्रवास चालू झाला. आणि 2019 पासून मला असं वाटतं की तिथून माझा खरा प्रवास चालू झाला होता एमपीएससीचा. आणि मी त्यावेळेस पहिला अटेम्प्ट दिला, त्यावेळेस मी माझं फेल्युअर आलं मला पहिल्या अटेम्प्टमध्ये. सेकंड अटेम्प्टला पण माझं फेल्युअर आलं. नंतर मी अनालाइज केलं होतं की माझं कुठं चुकतंय, कारण अभ्यासात मला असं वाटत होतं की माझा अभ्यास भरपूर आहे, पण मला असं वाटतं की फेअर फॅक्टर जो होता तो मला ओव्हरकम करता आलेला नव्हता. आणि आय वर्क ऑन इट, की मला माहित होतं की एक तोच फॅक्टर आहे जो मी जर इलिमिनेट केला तर मला यश मिळेल. त्यानंतर थर्ड अटेम्प्ट मध्ये मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो होतो. सेम परत मला एका लेखी पेपरला कमी मार्क्स आले होते, त्यामुळे मी परत माझं सिलेक्शन त्यावेळेस चुकलं. त्यानंतर परत मी अटेम्प्ट दिला, परत मी पूर्व मुख्य आणि मेन्स पर्यंत गेलो होतो, मेन्स आणि परत इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होतो. त्यावेळेस पण मला परत इंटरव्ह्यूला कमी मार्क्स आले होते. त्यानंतर मला परत मेन्स आणि परत इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होतो आणि ह्यावेळेस असं वाटत होतं की पोस्ट मिळेल आणि फायनली माझं सहाय्यक वाहतूक परिवहन अधिकारी पदी माझं निवड झालेली आहे. महेशला शिक्षणाची आवड होती, पण परिस्थिती नसल्यानं ते शक्य होत नव्हतं. अशा वेळी आठवडी बाजारात तेलाच्या विक्रीसाठी महेश गावोगावी सोबत यायचा, अशी आठवण महेशचे आई वडील सांगतात. कष्ट खूप घेतले त्यांनी. स्टार्टला थोडं आम्ही त्याला एवढा अधिकारी होईल म्हणून असं वाटलं नव्हतं. आम्ही पहिले त्याला इंजिनिअरिंग हे केलं आणि मग तो म्हणला मी आता अजून करू शकतो. आम्हाला बी थोडी गॅरंटी आली त्याची की नाही हे करणार. तो गावासाठी तर इतकं प्रेरणादायी झाला नाही, जिल्ह्यासाठी झाला, कारण की एक पंचक्रोशीत बी म्हणजे त्याचे इतके घेतलेलं नाही. आणि लोकांना मुलांना एकदम त्याची खूप हे झाली आहे. एकदम छान वाटलं, आम्हाला आनंद वाटला. अधिकार झाला तर आमच्या घराला असं वाटत नव्हतं असं होईल, पण पांडुरंगाने हेच दिलं त्याला. आमच्या तेलाचा व्यवसाय होता, खूप परिस्थिती बिकट होती. त्याला कधी कधी पुस्तकाला पैसे नसायचे, तेव्हा आत्याने आजीने त्याला पैसे द्यावा ते विकून. आम्हाला इतकी परिस्थिती बेकार होती. माझ्या लेकरांना यश दिलं पांडुरंगाने. खूप खूप आभार वाटलं मला. महेशला परिस्थितीमुळे अभ्यासाची पुस्तकं मिळत नव्हती, यासाठी आजी आणि आत्यानं मदत केल्याचं घरचे सांगतात. शिक्षण सांभाळून महेशनं घरच्यांना कामातही हातभार लावला. आज त्या कामाचं चीज झाल्याची भावना कुटुंबीय व्यक्त करतात. तर भावाच्या यशानं महेशच्या बहिणीचा आनंद गगनात मावेनासा झालाय. भावानं वडिलांचं नाव मोठं केलंय असं सांगत बहीण म्हणून अभिमान वाटत असल्याचं महेशची बहीण वंदना चौथे यांनी सांगितलं. अधिकारी भावाचं कौतुक करताना महेशची बहीण भावूक झाली. मला बहीण म्हणून त्याचा खूप अभिमान वाटतोय. आज त्यांनी जे अचीव केलं तो ते डिझर्व करतो, कारण की त्याच्या मागे त्याचे खूप कष्ट आहेत, खूप जिद्द आहे. आणि त्यांनी जे घेतलंय, जे आज तो पोहोचलाय तिथे, त्याच्या मागे त्याला किती कष्ट लागले हे आम्ही जवळून बघितलंय. कारण की त्याला खूप अपयश आलं, तो खूप हरला 3 वेळेस,
पण तो मार्ग सोडला नाही, त्याने ते करून दाखवलं. महेश चौथे आरटीओ विभागात महत्वाची जबाबदारी सांभाळणार आहेत. प्रतिकूल परिस्थिती, शिक्षणाची जिद्द महेश चौथे या तरुणाला यश देऊन गेली. त्यामुळे स्वप्न पहा, प्रयत्न करा, यशस्वी व्हाल याचं उदाहरण म्हणून महेश चौथे यासारख्या तरुणांचा आदर्श घ्यावा लागेल. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आसपास असे किती तरुण आहेत? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.